मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म मधील शेवटच्या आर्थिक बजेट जे की आज निर्मला सीतारामन यांनी सादर केलेलं आहे। या बजेट बद्दल शेतकऱ्यांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी मी हिंगोलीच्या एपीएमसी मार्केट कमिटीमध्ये आले। मला सांगा, तुम्ही शेतकरी आहात, आज सादर केलेलं बजेट पटलं का? कारण पीएम किसान पीक विमा यावर महत्त्वाचा भर देऊन त्यांनी शेतकऱ्यांना मदत देतोय असं सांगितलं। काय म्हणाला शेतकऱ्याला दुसरा काहीच नाही। पहिले तरी काहीतरी भेटायचे, आता तर काहीच नाही। विमा वगैरे विमा नाही, काय नाही, माल गेलाय, समजा गेलाय, हरभर गेलाय, तूर गेली, काहीच नाही, खाली नावालाच आहे बोंबाबोंब, दुसरा काहीच नाही। पटतं का बजेट आजचं? हा बरं, का बरं नाही पटत? पीक विमा नाही ना, यावर्षी नाही, गेल्या वर्षी नाही। पीएम किसानचे देतो म्हणले की 2000 करा, काय करा, हे करा, ते करा, त्याच्यात करा रे ते। केवीसी मध्ये सगळं केवीसी करा, कुठरोग केवीसी करणारे माणूस, कुठरोग केवीसी करणारे, 1 रुपया केवीसीचा भेटला नाही। केवीसी केली 4 वेळेस, 200 रुपये म्हणले तरी 4 वेळेस 800 रुपये झाले। हो, मग आता काय करणार आहे? विमा नाही, पीक विमा नाही, जिल्हा वगळला म्हणल्यावर आम्हाला काय भेटणार आहे? काय भेटणार आहे आम्हाला? मग आता काय मागणी काय असणार आहे? मागणी का आम्हाला पीक विमा द्यावा, वीज बिल माफ करावं, आहे का नाही? शेतकऱ्याला शेतीसाठी नरेंद्र मोदी योजनेत काय सांगितलेलं आहे? शेतकऱ्याची आम्ही जमीन, शेतकऱ्याची जमिनीचं आम्ही माती परीक्षण करू, त्याच्यावर तुम्हाला खत बियाणं देऊ, त्या हिशोबाने माती संरक्षण करायला 1000 रुपये मागायला राव। मग आता काय करणार आहे? आम्ही माती नाही, मग आता हे झालं 2 एकरात 3 क्विंटल बी तुरी भरत नाही, काय करणार आहे? ते बी कळक आहे, अर्धी गेला आमचा, मातीत गेला, हरभरा तर गेलंच गेलं, काय करणार आहे आम्ही? काहीच नाही, आम्हाला फक्त शासनानं 5 फूट दोरी द्यावं, काय देऊ नाही। झाडं आमच्यावरात आहे साहेब, फाशी घ्यायला दुसरं काय करणार आहे आम्ही? काय मागणी? काय म्हणणं काय? सोयाबीनचा भाव म्हणलं 5-6 हजाराच्या वरच पाहिजे। हे पुरवत नाही, 4,000 पण काय पुरवत नाही सोयाबीन आता। आणि हे 2-2 हजार रुपये द्यायले तर हे कोणाचे काय हेच नाही, 2,000 देऊ नका म्हणा, पण भाव द्या सोयाबीन। पीएम किसानचे पैसे नसले तरी चालतील, परंतु भाव पाहिजेत मालाला। बोला। अहो सर, एका सोयाबीनच्या थैलीला घरी येईपर्यंत सगळा खर्च 18,930 रुपये लागला मला। 18,930 लिहून आहे, मी तुमचा डायरी दाखवतो, पण त्याला भाव आहे। आणि आम्हाला पोते किती झाले माहितीये का? 6 कट्टे। 6 कट्ट्यात आम्ही काय करणार आहे? 6 कट्ट्यात काय करणार आहे? 6 कट्ट्यासाठी आम्ही काय करणार आहे? शासनानं आम्ही त्यासाठीच 3दा म्हणलं साहेब मला दोरी द्या 5 फूट घेऊन, तुमच्याकडून शासनाकडून माझ्या लेकरा बाळाला 10-5 देताल, ते तरी आनंदातीन खातील। पटलं का? आज बजेट मांडलं, तुम्हाला विमा देतो म्हणले, पीएम किसानचे 2000 आलेच नाही आम्हाला। आजोबा काय आले काय नाही? आम्हाला विमा नाही भेटला। विमा देतो म्हणजे विमा नाही भेटला। आणि आळी पडली सोयाबीनवर, त्याचं काहीच नाही। पुन्हा कापसावर लाल्या पडला, याचं बी काहीच नाही। 2,000 देऊन कानकोने करायचे, शेतकऱ्याला ठार मारायचे। सोयाबीनचा भाव आज काय चाललाय? 4,000 रुपये क्विंटल सोयाबीन घ्यायचे, म्हणजे याला काय करायला पाहिजे? म्हणजे 2,000 तुम्ही देऊ नका ना, पण आमच्या शेताला भाव द्या, तुमच्यावर आम्ही बसलेलो नाही। आम्ही स्वतः घाम गाळू आणि काम करून आम्ही आमचं पोट भरू, पण ते तुम्ही 2,000 देऊन कानकोंड करणं, त्या कानकोंडी आम्हाला पाहिजेत नाही। हो, सरकारला काय आव्हान असतं की आता तुमच्या मालाला भाव मिळाला पाहिजे? हो, शेताला मालाला भाव मिळाला पाहिजे। तुमचे 2,000 देऊ नका, पण जे माल जे पिकवायला आम्ही याला तर भाव द्या। विमा देतो म्हणजे कुठे विमा? काहीच नाही। आळी पडली सोयाबीनवर दरवर्षाला देऊ लागले, काही ना काहीतरी देऊ लागले, ते बी औंधा नाही। लाल्या कापसावर पडलेला नुकसान भरपाई नाही मिळेल नाही। हे शेतकरी आहेत, पीएम किसानच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणारी मदत ती देऊ नका, परंतु आमच्या शेतमालाला भाव द्या, अशी मागणी यावेळी शेतकरी करतात। आणि साधारण या बजेटवर शेतकरी समाधानी दिसताना या ठिकाणी पाहायला मिळत नाही येतं। त्यामुळे आता यावर पुढे काय होते ते बघावं लागेल। त्यामुळे आकाश माधव, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।